नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही चाललो होतो माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये. तिच्या स्कूलचं नाव आहे DPS इंटरनॅशनल घाना. तिच्या स्कूलमध्ये होता आज पॅरेंट्स टीचर मीटिंग. त्याच्यामध्ये समजणार होता रिझल्ट, मिळणार होते पेपर, त्याच्यामुळे होती एक्साइटमेंट. आणि ह्या सर्व आता मला हे सगळे माझ्या बालपणीचे दिवस आठवले की एक्झाम नंतर रिझल्ट म्हटल्यानंतर एक पोटात गोळा उठत होता. तसंच काहीसं चित्र, परंतु तेवढं नाही. आधी मुलं घाबरत होती खूप, आता तेवढं मुलं काही घाबरत नाहीत. आणि आता आम्ही पोचलेलो इथे DPSमध्ये. तर एंट्री केलेली, समोरच रिसेप्शन काउंटरला काही टीचर्स बसलेले होते आणि त्यांना इन्क्वायरी करून कोणत्या फ्लोअरला त्यांची व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था, तसं मी विचारत होती. त्यांनी सांगितलं आणि आम्ही लगेच निघालो. इमारत अतिशय छान आहे, स्वच्छ आणि प्रशस्त. तसेच टीचिंग स्टाफ, टीचर्स वगैरे अतिशय छान आहे या स्कूलचे. स्पेशली इंडियन टच असल्यामुळे शिक्षणाला हे इथं मोस्टली इंडियन मुलं प्रेफर करतात. इथं लोकल मुलं पण आहेत, परंतु इंडियन मुलांची संख्याही जास्त आहे. तर आता आम्ही जातो आहे वरती 3ऱ्या मजल्यावर. आता क्लासरूममध्ये आलो आम्ही. पेपर्स पण मिळाले आणि हे मार्कशीट होतं. तर मी बघत होते क्लासरूम असे काहीसे असतात. AC, परत डिस्प्ले युनिट असतं आणि रिझल्ट वगैरे बघितला. मॅडमांशी बोलणं झालं. मॅडम म्हणे ती वर्गात वगैरे छान तिचा रिस्पॉन्स आहे. प्रश्न विचारते, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते आणि मुलगी जेन्युइन आहे असं. तर शिस्तीचं पण पालन करते. आणि नंतर आम्ही इकडे निघालो घरी जाण्यासाठी. तर बघा कसं वाटलं तुम्हाला घानामधील स्कूल. तिचे काही बुक्स पण होते लॉकरमध्ये ठेवलेले, ते आम्ही घेतले आणि आम्ही निघालो. आज माझा मुलगा पण सोबत होता. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.